श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम धन्यवाद आमच्या या व्हिडिओ वरती तुम्ही आल्याबद्दल। कारण या व्हिडिओ नंतर तुम्हाला स्वामी खरंच लोकांची मदत करतात का? स्वामींचा अनुभव स्वामी लोकांच्या आयुष्यामध्ये कसे येऊन मदत करून जातात व सर्व काही स्वामींचे व आपल्या परमेश्वराचे, आपल्या देवाचे चमत्कार आहे ते का छोट्याशा कथेतून आणि त्यांच्या विचारातून समजून जाणार आहे। आणि जर तुम्हाला खरंच तुमच्या आयुष्य बदलायचे असेल व तुम्हाला खरंच तुमच्या देवावरती विश्वास असेल तर हे व्हिडिओ तुम्ही आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघाल। पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल आणि हे व्हिडिओ जे की लोकांच्या मनाला लागून जातात ते व्हिडिओ तुम्हाला रोज पाहता सुद्धा येईल। आणि सर्वप्रथम स्वामी भक्तांवरती व तुम्हाला स्वामीवरती आणखीन विश्वास पटायला पाहिजे त्यासाठी एक छोटासा अनुभव व डोळ्यातून पाणी काढेल तशी एक गोष्ट सांगणार आहे। आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा म्हणजे तारक मंत्र, त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा वाक्य तो सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। एकदा एक माणूस मरतानाही खूप यातना भोगत होता। त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती। तेव्हा तेथून एक संत जात होते। लोकांनी त्या संतांना विचारलं, या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल। संतांनी सांगितलं, एकदा एक माणूस मरतानाही खूप यातना भोगत होता। त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती। तेव्हा तेथून एक संत जात होते। लोकांनी त्या संतांना विचारलं, या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल। संतांनी सांगितलं, जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल। सगळे थक्क झाले, आता स्वर्गातून माती कोण आणेल? संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठ्ठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला, ही घ्या स्वर्गातली माती, या मातीने यांना टिळा लावा। एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला। टिळा लावता आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला। सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले। त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं, बाळा तू ही माती कुठून आणली? पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली? लहान मुलाने सांगितलं, आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, आईच्या आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही। यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो। तेव्हा संत म्हणाले, खरं आहे, ज्या मुलांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात। त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा जमवा, आकाशाला गवसणी घाला, पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल। कुठलंही दान धर्म केल्यानंतरच मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही।
आणि स्वामींचा अत्यंत महत्वाचा हा मंत्र जो की सर्व लोकांचे आयुष्यात भरपूर सारा फरक जाणून देतो व हा मंत्र म्हणल्यानंतर स्वामींनी त्यांच्या आयुष्यात भरपूर सारे अनुभव सुद्धा दिलेले आहेत। तर काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक हार्दिक मंत्राचा छोटासा हिस्सा नीट ऐकूनच घ्या। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना आतर्क्य। अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। तर स्वामींचे असे काही भरपूर सारे म्हणणे असतात जे की अत्यंत महत्वाचे सुद्धा असतात व आपल्या मनाला पूर्णपणे लागून जाणारे सुद्धा असतात, पण ते तुम्हाला रोज ऐकायला पाहिजे। त्यासाठी रोज आमची व्हिडिओ 4 ते 5 मिनिटात बघा। त्यानंतर तुमच्या आयुष्यातला फरक, तुमच्या आयुष्य कशा प्रकारे बदलते ते सर्व काही तुम्हाला जाणवणार आहे। म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राइब करून ठेवा। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञाविना। काळही ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी। उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा, नको घाबरू असे तू बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी। खरा होई जागा श्रद्धेस हित कसा होशी त्यावेळ तू स्वामी भक्त आठव कितीदा। दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी। विभूती नमन्नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घेई। आठवी रे प्रचितीन सोडती तयाजा स्वामी घेई हाती, अशक्य ही शक्य करतील स्वामी। तर या सर्व गोष्टी पूर्णपणे समजून देण्यासाठी आमचे चॅनल वरती सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे व तुम्हाला त्यातला छोट्या आणि छोटी गोष्ट पूर्णपणे समजून जाणार आहे। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि येत्या व्हिडिओची फक्त तुम्ही वाट पहा। तुम्हाला त्या व्हिडिओ बघून तुमच्या मनाला सुद्धा शांती मिळणार आहे। चला तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतील स्वामी।